ठीक आहे, तर आपला जो नवीन टॉपिक आहे साहित्य, समाज, संस्कृती याच्यावर किती प्रश्न आले ते पाहूया. त्याच्यानंतर मग तो टॉपिक सुरुवात करूया. ठीक आहे, तर तुम्ही पहा, नीट पहा की कसं काय विचारलं नेमकं. पहिला प्रश्न काय म्हणतो, सामाजिक बांधिलकी हे साहित्याच्या श्रेष्ठतेचे गमक मानता येईल का? काय शब्द आहे पहा, सामाजिक बांधिलकी. सामाजिक बांधिलकी, एखादा व्यक्ती जेव्हा एखादी साहित्यकृती लिहितो तेव्हा त्याने सामाजिक बांधिलकी मांडली पाहिजे का? तर मांडलं तर मग ते श्रेष्ठ मानता येईल का? तर ते विचारतं 10 मार्काला 2013 साली. दुसरा प्रश्न पहा, साहित्य आणि समाज यांच्यात कोणत्या प्रकारचे संबंध असतात? संबंध विचारते, साहित्य आणि समाज. विवेचन करा, 15 मार्काला 2014 साली. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा, साहित्याचा समाजाशी असलेला संबंध कशा प्रकारचा आहे? साहित्याचा समाजाशी असलेला संबंध. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये काही फरक नाही, विवेचन करा. साहित्य आणि समाजाचा संबंध विचारते. चौथा प्रश्न पहा, साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंधावर प्रकाश टाका, 10 मार्काला 2017 साली. काही फरक नाही पहा, एकच प्रश्न आहे, दुसरा, तिसरा, चौथा. साहित्य, समाज, संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध उलगडून दाखवा. आहे ना, फक्त एक शब्द ॲड केला याच्यामध्ये किंवा भर घातला त्याची, संस्कृतीचा. बाकीचा सेम प्रश्न आहे, वरचा बी प्रश्न सेमच आहे, पहिला बी सामाजिक बांधिलकी. 6वा प्रश्न पहा, समाज आणि त्याची संस्कृती या दोहांच्या साहित्याशी असलेला संबंध स्पष्ट करा. आता इथं समाज आणि संस्कृती विचारले, साहित्य गाळलेलं आहे आणि काय केलंय त्याचा दोन्हीचा भाग साहित्याची कसा संबंध आहे असं विचारते. म्हणजे 5वा आणि 6वा एकच आहे आणि विचार केला तर सगळे प्रश्न एकच आहेत. म्हणजे असं काही वेगळंच विचारलंच नाही, फक्त काय विचारतंय, एक शब्द जोडतंय त्याला, संबंध आहे ना, साहित्याचा समाजाची, समाजाचा साहित्याशी, संस्कृतीची, हाच प्रश्न विचारताय पहा. म्हणून तुम्हाला विचार करायला लावलं होतं, साहित्य, समाज, समाज म्हणजे काय. तुम्ही तेवढा जास्त नाही विचार केलात. तर याच्यावर महत्त्वाचा प्रश्न काय किंवा अतिमहत्त्वाचा भाग काय, तर साहित्य आणि समाजाचा संबंध कशा प्रकारचा आहे, साहित्य आणि संस्कृतीचा संबंध कशा प्रकारचा आहे, संस्कृती आणि समाजाचा संबंध कशा प्रकारचा आहे, शेवटी साहित्य, समाज, संस्कृती यांचा संबंध कशा प्रकारचा आहे. प्रश्नाच्या मार्काबद्दल विचार केला किंवा गुणाबद्दल विचार केला तर 10 ते 15 मार्काला विचारलं जातं. त्याच्यामध्ये पहा, मोस्टली 2009 ते 2012 पुस्तक प्रश्न नाही, 2010ला सुरू होतो. त्याच्यानंतर 2016ला नाही, 2019ला आहे, 2020ला नव्हता, 21ला यावेळेस मी पाहिलं नाही पहा, असेल तर मी ॲड करेन त्याच्यामध्ये. ओके, तर थोडक्यात काय सांगायचे की एकच थीम आहे याच्या प्रश्नामध्ये की संबंध हाच भाग विचारला होतो. मग त्या तिन्हीचा संबंध कशा प्रकारचा, इतकं जरी माहीत असेल तर कसा बी प्रश्न येऊ द्या, तुम्हाला लिहिता येतं. म्हणून म्हटलं होतं विचार करा, तुम्ही नाही केलात परंतु खूप मुळात गेलं पाहिजे. आपली काय हिंट काय की तुम्ही पहा, कधी पण मी जेव्हा तुम्ही बोललो असेल ना कुठल्या टॉपिकवर, वरून बोलत नाही, कधी पण फार मुळात जाऊन बोलतो. तर तसं तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की मुळाशी बोललं पाहिजे, एखाद्या थिंकिंग केली पाहिजे की हे असं का, हे असं का. तुम्ही वरवरचं बोलला तर मग काही समजत नाही. म्हणजे झाड काय, झाडाच्या मुळाशी काय हे न बघता त्याला मग ते आहे ना, आम खाऊ गुठली आमत गेलो, असा तुमचा भाग बोलला. ठीक आहे, तर सुरुवात करूया. पहा, एकदा समजून घ्या, बाकीकडे सगळीकडे समजून येईल तुम्हाला. तर पहिला शब्द आहे पहा याच्यामध्ये, समाज. ओके, तर समाज म्हणजे काय, तर हा जर शब्द जर तुम्ही पाहिलात तर ढोबळमानाने सगळीकडे तुम्ही लहानपणापासून कितीतरी वेळेस बोलला असता. कितीतरी म्हणजे काय, त्याला काही गणना बी करता येते, इतक्या वेळेस म्हटलं असता. आणि आता मोठे झाल्यावर बी म्हणतात माझा संबंध समाजाशी काय आहे, असं तसं बरेच लोक बी म्हणतात आहे ना, माझं काय घेणं देणं काय समाजाशी. म्हणजे चांगल्या बी शब्दानं वाईट बी शब्दानं बोललं जातं. तर हा जो काही समाज शब्द आहे ना, सगळीकडे सगळ्या ठिकाणी पाहायला भेटतं. परंतु याचा अर्थ काय काय तुमच्यानुसार बी लावू शकता समाज म्हणजे काय. परंतु मी माझ्यानुसार लावलेला समाजाची सर्वसाधारण संकल्पना जर विचार केले तर मी काय करतो, कधी बी शब्दाला फोडून पाहतो. पहा, तुम्ही फोडून पाहण्याचा प्रयत्न करा. हे 3 शब्द आहे, समाज. स काय आहे तर सामायिक, म काय तर मान्यता, ज काय तर जनसमूह. तर समाज माझ्या मते मी कुणाला म्हणतो की असा जनसमूह आहे ना, ज्या समूहानं सामायिक मान्यता मान्य केलेली आहे ना, असा समूह, असा जनसमूह की ज्या लोकांनी किंवा त्या सर्व जनसमूहाने काही मान्यता मान्य केली आहे. तर अशाला, ज्या जनसमूहाला मी काय म्हणतो, समाज असं म्हणतो. आता उदाहरणामध्ये पहा, एका घरामध्ये किंवा एका अशा बस्तीमध्ये
एक 10-50 माणसं राहतात. त्या माणसाने समजवलं की आता काय केलं पाहिजे, की सगळ्यांनी असं व्हायला पाहिजे, तसं राहिलं पाहिजे, एकमेकाचा आदर केला पाहिजे, एकमेकाच्या घरी चोरी करायची नाही, असं नाही करायचं. हे काय केलं त्यांनी, सामायिक मान्यता मान्य केलेल्या आहेत. तर या सामायिक मान्यता मान्य केलेल्या जनसमूहाला समाज असं म्हणतो पहा. बरोबर आहे ना. जर काहीच कुणी मान्य करत नसेल तर कुणाच्या दरोडे, खोऱ्या, खून हे रोजच घडतील ना. बरोबर आहे ना. तर तोच एक भाग म्हणतो. आता सामायिक मान्यता काही असू शकतात. तर थोडक्यामध्ये काय डेफिनेशन करता येते, आता हे कुठल्या पुस्तकामध्ये नाही, म्हणजे सर कुठल्या पुस्तकामध्ये नाही, कुठल्याच पुस्तकामध्ये सामायिक मान्यता मान्य करणारा जनसमूह असं मी म्हणू शकता तुम्ही, है ना. किंवा सामायिक मान्यता प्राप्त केलेल्या जनसमूहाला समाज असं म्हणतात. तर आता हे मान्यता पहा, हा शब्द जो आहे मान्यता, मग ही मान्यता गुण असेल, काही विचार मान्यता केली असेल, काही नीती असेल, काही परंपरा मान्य केलेली असेल, काही प्रथा मान्य केलेली असेल, काही चालीरीती मान्य केली असेल, पर मान्य केलेले असतात त्यांनी. जसं की दिवाळीचा सण सगळ्यांनी साजरा करायचा, बरोबर आहे ना. एखाद्याच्या घरी कुणी जर वारला असेल आणि त्याचा दुखवटा मान्य आहे ना, कुणी जर जन्मला असेल आनंद उत्सव करणे, या गोष्टी मान्य करतो आपण. असं होतो का ज्याच्या घरी कुणी जन्मला आहे तिथे जाऊन हसायला सुरुवात करतो का असं कधी, नाही करत ना. बरोबर आहे ना. तर तोच भाग म्हणता येईल की सामायिक मान्यता मान्य करणारा जो काही जनसमूह आहे त्याला समाज असं म्हणतात. आता या समाजाची निर्मिती कशी झाली, बरोबर आहे ना. समाजाची निर्मिती कशी झाली जर पाहायचं असेल तर मग सुरुवात करावी लागते आदिमानवापासून, आहे ना. तर ह्याचे बरेच उत्तर बऱ्याच पुस्तकामध्ये पाहायला भेटते. तरी पण तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येण्यासाठी की समाजाची निर्मिती कशी झाली असावी, विचार करा की फार 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 काळापूर्वी, म्हणजे ज्यावेळी पहिला माणूस या पृथ्वी तलावर आला असावा त्या माणसापाशी जावा, है ना. तिथवर प्रवास करू आपण. तिथे गेला तो पहिला माणूस कसा असेल, असं तर नसेल ना, तो खूप बुद्धिवान असेल, है ना. म्हणजे आजकाल आपण जसं ग्लासानं पाणी पितो, आहे ना, प्रत्येक गोष्ट तसं तर होत नसेल ना. नसेलच तो. म्हणजे पहिला जो माणूस होता ना, जो पहिला पहिला त्या माणसाला काहीच कळत नव्हतं, जसं की जस्ट बालक, है ना. आजचं जसं जन्मल्या जसं बालक आहे तसंच तो असेल. त्या बालकासारखा असणारा व्यक्ती म्हणजे तोच मनुष्य, म्हणजे त्याला काहीच कळत नाही. मग आसपासच्या गोष्टी पाहून तो घाबरतो, कधी रडतो, कधी आनंदित होतो, अशा प्रकारचा माणूस होता तो, है ना. परंतु वयानंतर मोठे झालं, काही ना काही वेडा जरी असेल तर काही ना काही समजतं ना, कसं खावं कसं राहावं या सगळ्या गोष्टी समजतात. तसा हा पहिला जो आदिमानव होता, जो पृथ्वी तलावर आला, त्याला काहीच माहीत नव्हतं. पहिली गोष्ट तर त्याच्या बुद्धीचा वापर बी करत नव्हता, तो काहीच करत नव्हता त्याच्यामध्ये. परंतु एवढं तर कळत होतं की आपल्याला भीती वाटते, जसं की आकाशामध्ये म्हणजे गडगडाट होत आहे, जोरानं पाऊस पडत आहे, कधी कधी काय म्हणतात त्याला, पावसाचा मारा इतका आहे की जो तिथे राहत आहे त्याच्यामुळे तो वाहून जाण्याची शक्यता आहे, काही होऊ शकतं त्याच्यामध्ये. किंवा कधी कधी वनवा पेटत आहे, कधी कधी मग जे इतर प्राणी आहेत त्याच्यावर हल्ला करत असतील, बरोबर आहे ना. अशा गोष्टी घडतात ना त्याच्यामध्ये, जरी बुद्धी नसेल काही नसेल तर या गोष्टी म्हणजे त्याला भीती तर वाटत असेल, बरोबर आहे ना. भीती तर वाटत असेल पण काय करणार, एकटा आहे तो आता. परंतु जसा मग पुढं पुढं मग उत्क्रांती होत गेली, एकाचे 2 झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 झाले, है ना. असं होत होत गेलं. आता थोडीसं बुद्धीचा वापर बी करू लागले त्यांनी. मग त्यांनी आगीचा शोध लागला, थोडंफार मांस म्हणजे भाजून खाऊ लागले, अंगाला वस्त्र बिस्त्र नेसू लागले, सगळ्या गोष्टी करू लागले ते हळूहळू. परंतु त्याचा मेन प्रश्न होता ना पहिला, की सुरक्षा. कुणापासून, वाऱ्यापासून, कुणापासून, जनावरांपासून, कुणापासून, निसर्गापासून. सुरक्षा हा महत्त्वाचा आहे. परंतु सुरक्षा एकट्यानं करता येत नव्हती त्याला. जसं की काही व्यक्ती म्हणजे अचानक जर कुठल्या प्राण्याचा हल्ला झाला किंवा कुठून काहीतरी झालं तर मग एकट्यानं करता येत नव्हतं त्यांना सुरक्षा. मग एकाचे दोघं, मग एक दोघं जर मिसळून करू लागले तर सुरक्षा होऊ शकते ना. तर पहिला समाज निर्मितीचं महत्त्वाचं कारण आहे पहा, सुरक्षा. आज पण पहा, आज या जगात पण पहा, समाज निर्मितीचं पहिलं मुख्य कारण आहे सुरक्षा, आहे ना. तुम्ही कधी पहा, नीट निरखून पहा आसपासच्या समाजाला, समाज एकत्र राहण्याचं कारणच आहे सुरक्षा. पहिले हा जर बंद तुटला, उदाहरणामध्ये अफगाणिस्तान, तिथलं कारण समाजामध्ये व्यवस्था चांगली नाही, कारण समाजच म्हणतायत, कारण सुरक्षाच नाही, कुणी कुणाला मारतात त्याच्यामध्ये, मग समाज कसं म्हणा, कुणाच कुणावर विश्वास नाही, आहे ना. त्याच्यामुळं पहिलं महत्त्वाचं कारण आहे पहा. आणि तुम्ही हे बी पाहिलं असाल पहा, मग प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, ते कसं राहतात, समूहाने राहतात. बघितलं ना कधी बी, समूहाने राहतात, आहे ना. कारण समूहाची शक्ती जास्त असते. कारण सुरक्षा हा पहिला
महत्त्वाचा गाभा असतो. मग समाज निर्मितीसाठी पहिला आधारस्तंभ कोणता आहे तर सुरक्षा. आता सुरक्षानं काय प्राप्त होतं तर स्वातंत्र्य प्राप्त होतं. आता तुम्ही म्हणसाल कसं स्वातंत्र्य प्राप्त होतं. तुम्ही विचार करा, सुरक्षा नसेल तर काय होतं. अफगाणिस्तान जसं म्हटलं की सुरक्षा नाही तर स्वतंत्र नाहीच. स्वतंत्र कुणीही तुमचं स्वतंत्र हिरावू घेऊ शकतं, कुणीही तुम्हाला काही करू शकतं. म्हणजे सुरक्षा हे स्वतंत्र्याचं द्योतक आहे म्हणा, आणि त्याची निर्मिती आहे म्हणा. आजकालचं जे आपण स्वतंत्र मिळतो ना, त्याचं कारणच आहे की समाजामध्ये सुरक्षा निर्माण झाली. 13व्या शतकातील किंवा 14व्या शतकातील प्रबोधन काळ सुरू झाला आणि त्या काळामध्ये किंवा इकडं पुन्हा अमेरिकेची राज्यक्रांती, या सगळ्या गोष्टी घडू लागल्या. हे स्वातंत्र्याचं घडू लागलं कारण त्यांनी पहिल्या सुरक्षता प्रदान केली होती. नीट पहा, त्या हिस्ट्रीला हुडकून पहा. अमेरिकेची राज्यक्रांती असेल, पुन्हा फ्रान्स युद्ध असेल, सगळ्यांनी पहिल्या सुरक्षा निर्माण केली. आपल्या जमिनीवरून दुसऱ्याला हकालून लावलं, आणि जेव्हा त्यांनी हकालून लावलं त्यांनी सुरक्षा निश्चित केली, आणि सुरक्षा जेव्हा निश्चित झाली तेव्हा त्यांना स्वातंत्र्य प्राप्त झालं. जेव्हा सुरक्षा नसते स्वातंत्र्य नसतं पहा कधी पण. तर सगळ्यात मूलभूत घटक काय समाज निर्मितीचा तर सुरक्षा आहे. आता सुरक्षा झाली म्हणजे सगळं काही नसतं ना. एकाच घटकावर काही समाज निर्मिती होत नाही. सुरक्षा झाली म्हणजे सगळं काही गोष्टी आहे का, म्हणजे त्याला काहीतरी खायला प्यायला लागतं ना, किंवा राहायला लागतं. जसं की पाऊस पडू लागला तर कोणाच्या घरी काही नसेल तर एकमेकाला देणे, किंवा त्या काळामध्ये अगोदरच्या काळामध्ये विचार करू ना, जेव्हा तो समूहाने राहू लागला तेव्हा पहिलं कारण होतं सुरक्षा. दुसरं कारण म्हणजे मग एकमेकांना मदत करणे आहे ना. जसं की कुणी घरचा इकडे तिकडे गेला असेल त्याच्या घरची सुरक्षा करणे, लहान मुलाला समजणे, तर हे सहकार्य करणे एकमेकांना. आता सपोज की त्या काळात त्यांना बोलता बी येत नसेल ना, दोन्ही यंत्राचा त्यांच्या वापर बी झाला नसेल, तरी पण ते हाताने इशारे तर करत असतील ना. म्हणजे एकमेकांना सहकार्य करणे. तुम्हाला माहिती आहे की एक हाताने टाळे वाजत नाही, प्रत्येक काम एक व्यक्ती करू शकत नाही. मग काही असेल तर त्याला सहकार्याची गरज लागते. म्हणून दुसरं महत्त्वाचं, अति महत्त्वाचं भाग आहे सहकार्य. हा समाजाचा एक आधारस्तंभ आहे. पहिली सुरक्षा, दुसरा सहकार्य. आज सहकार्याने काय होतं तर विकास होतो. बरोबर आहे ना, विकास होतो सहकार्याने, एकमेकाचा विकास होतो, एकमेकाला वाव मिळतो पुढे जाण्यासाठी. तर ते सहकार्य आहे. जसं की गव्हर्नमेंट सहकार्य असते, मुलांनी शिकावं, आणि मग जे काही गरीब आहे ते सगळ्या गोष्टी त्यांनी शिकून पुढे जावं असं बी वाटतं त्यांच्यामध्ये. तर हे सहविकासाचं काम आहे. आता असं नाही की फक्त गव्हर्नमेंट करतं, प्रायव्हेट बी लोक करतात, कुठे सामाजिक संस्था करते, बरेच लोक मदत करतात कारण त्यांना वाटतं की सगळ्यांचा विकास व्हावा. तर सहकार्य हे विकासाचं काम करतं. मग आता व्यक्तीमधील, दोन व्यक्तीमधील सहकार्य असेल, दोन गावामध्ये असेल, दोन राज्यामध्ये असेल, दोन देशामध्ये असेल, सहकार्य असेल तर विकास होतो पहा, आहे ना. जसं की आजचं युद्ध चाललं आहे युक्रेन रशिया, आणि त्यांच्यामध्ये सहकार्य नसेल तर मग काही घेणदेण नसतं त्याच्यामध्ये, मग ते युद्ध होणार म्हणजे होणार. बरं, जर सहकार्य असेल तर युद्ध विराम असतो, शांतता नेहमी असते. आता उदाहरणार्थ पहा, भारत आणि पाकिस्तानमध्ये सहकार्य कमी आहे म्हणून तीव्र टोकाची भावना आहे. जर सहकार्य, व्यापार एकमेकावर अवलंबून असते, बऱ्याच गोष्टी असतात, तर ते बी नीट राहिले असते. परंतु मग आपण आपली गोष्ट म्हणतो, ते त्यांची गोष्ट म्हणतात, आणि मग तसंच असतं पहा. पहिलं काय, सुरक्षा तर नाही, दोघांमध्ये बी सुरक्षिततेचा पहिला हेतू आहे, त्याच्यामुळे भारत आणि पाकिस्तानचा संबंध येत नाही. सहकार्याची बाब नाही, मग दोघांमध्ये सहभाव कसा निर्माण होईल तो बी नाही, मग आपलं नातं ते तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे पहा, असं नाही की पहिले सुरक्षा मिळली म्हणजे आपण सुखी होतो, सहकार्य झालं म्हणजे सुख होतं. सहजीवनामध्ये बी महत्त्वाचं आहे ना. म्हणजे असं नाही की आता सगळ्यांना घरं आहेत बरोबर आहे ना, सुरक्षा पण आहे, परंतु मन कसं गपचूप बसू देत नाही ना. मग त्यासाठी लागतं सहजीवन, एकमेकाला बोलणे, एकमेकाचे हितगुज करणे, है ना. तर हे तिसरं कारण आहे समाज निर्मितीचे, की सहजीवन. एकटंच न राहणे तर एकत्रित राहणे. सहजीवनानं काय होतं, एकमेकांना बोलल्यानं काय होतं तर ते एकमेकाचे दुःख सुख बाटले जातात, मग ते मन मोकळं होतं, बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजे काय, समाधान, सुख, शांती याचा मार्ग इथून मोकळा होतो. तर मला इथे काय की हे 3 गोष्टी की ज्याद्वारे समाजाची निर्मिती झाली असावी, है ना, ते मला वाटतं असं की झाली असावी. पहिलं कारण काय, सुरक्षा. दुसरं कारण काय, सहकार्य. तिसरं कारण काय, सहजीवन. जर हे 3ही कारण काढून टाकलात तर समाज निर्मिती होत नाही. ते नावाला असेल समाज, परंतु समाज नसतो त्याच्यामध्ये. मग तुम्हाला स्थिती युक्रेनसारखी, अफगाणिस्तानसारखी, इराण या बऱ्याच अशा देशासारखी पाहायला भेटेल जिथं आहे सगळ्या गोष्टी परंतु असून नसल्यासारख्या आहेत. तर हे एक महत्त्वाची बाब आहे की समाज निर्मितीचे महत्त्वाचे 3 कारण आहेत, ते म्हणजे सुरक्षा, सहकार्य, सहजीवन. आता या सगळ्याला तुम्ही म्हणजे तुम्हाला आणखी जर समजत नसेल तर मुळातून जोडून पहा. मुळातून जोडला तर तुम्हाला डायरेक्ट पॉईंट कनेक्ट होतात की हे कसे पॉईंट आहे की ज्याच्यामुळे समाज निर्मिती झाली आहे.
जर सुरक्षेचा विचार नसता तरी लोक एकमेकाच्या जवळ आलेच नसते, बरोबर आहे ना. आजकाल आपण जस्तेच्या घरामध्ये बसतो कारण पोलीस आहेत है ना, पुन्हा देशाच्या सीमेवर बॉर्डरमध्ये आपले सैनिक आहेत म्हणून आपण निश्चिंत बसतो, एकमेकाला बोलायची गरज नाही. परंतु गावामध्ये जर दरोडेखोर येऊ लागले तर एकमेकाला सहकार्य करावंच लागेल ना. तर तोच भाग आहे त्याच्यामध्ये. म्हणायचे काय तर सुरक्षा हा पहिला भाग असतो समाजाचा, त्याच्यानंतर सहकार्य, त्याच्यानंतर सहजीवन. तर हे मूलभूत बाब आहे ज्याच्यामुळे समाजाची निर्मिती झाली असावी असं म्हणता येतं. म्हणजे मग तो आदिमानव असेल किंवा आधुनिक मानव असेल त्या सगळ्यांना या गोष्टीची गरज लागते, म्हणजे लागते. नाही लागत म्हणलं तर मग ते मूर्खाचं कारण असेल त्याच्यामध्ये. आणि प्राण्याला लागते तर आपल्याला कसं लागणार नाही. आपण तर विचारशील समाजशील प्राणी म्हणता, तुम्हीच म्हणणार ना. तर तो भाग कारण विना सायास आहे पहा, म्हणजे याला सायास करायची गरज नाही की समाजाची आवश्यकता नाही जर म्हटला तर याला नाही, ती ऑटोमॅटिक आहेच गरज त्याला, कारण ते मुळातूनच तशी या गोष्टीचं आहे. त्याच्यानंतर पहा, हा जो काही समाज निर्मिती झाली किंवा समाजामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या तर याच्यामध्ये परिस्थिती म्हणा किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होत जातो आणि बदलानुसार मग समाजामध्ये विविध घटक येत राहतात. मग ही संस्कृतीची उत्पत्ती होते म्हणा, सगळ्या गोष्टी होत राहतात. कारण समाज म्हटलं तर त्याच्यामध्ये फक्त एकच बाब येणार नाही की अशा प्रकारच्या गोष्टी. आणि समाजामध्ये निर्मित होण्याचं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला भावना आहे, मन आहे आणि तेच कसं आहे, चंचल आहे. मग त्याच्यामुळे त्याला जर शांत करायचं असेल है ना, जगायचं असेल तर मग हे समाजाची गरज लागते. आता पहा, विचार करा थोडक्यात. आता प्रश्न विचारला जातो ना, समाज आणि साहित्याचा कसा संबंध आहे. नाही तरच कन्सेप्ट समजून घ्या पहा, कुठेही उगं वाचायची गरज नाही अथवा काहीतरी कॉपी पेस्ट करायची गरज नाही. आता तुम्हाला सांगितलं की म्हणजे प्रत्येक समूहाला किंवा समाजाला काय लागतं, सहकार्य, सुरक्षा, म्हणजे सुरक्षा, सहकार्य, सहजीवन लागतं, बरोबर आहे ना. एवढं तर कळलं तुम्हाला, बरोबर आहे, बरोबर आहे, खरंच आहे की तुम्हाला इतकं समजून सांगितलं याच्यामध्ये. आता पहा, व्यक्ती आदी मानवापासून आधुनिक मानवापासून साहित्य म्हणजे समाजामध्ये राहत आहे. समाजामध्ये जर तो राहत असेल, समाजामध्ये बोलत असेल, समाजामध्ये खात असेल, पित राहतात. कारण जेव्हा व्यक्ती जन्मतो ना, जन्मल्यानंतर त्याचे आई वडील काहीतरी दादा मामा काका काहीतरी आई म्हण पप्पा म्हण असं म्हणायला शिकवतात. त्याच्यानंतर बहीण हे ते म्हणायला शिकवतात. त्याच्यानंतर थोडीशी काय म्हणतात इकडे तिकडची भाषा, मग तो थोडंसं इकडे आसपासच्या लोकांचं, मित्रांचं, सगळ्याच काही गोष्टी ऐकू लागतो. मग त्यानं भाषा शिकतो. भाषा शिकल्यानंतर मग थोडेसे शाळेत जायला लागतो. शाळेत गेल्यानंतर थोडेसे 4-5 पुस्तकं वाचतो आणि मग समाजाचाही संबंध येत राहतो. मग काही अनुभव येतात. कुणी त्यांना काय मारतं, कुणी शिवा देतं, कुणी टॉर्चर करतं, कधी कधी सुख देतं, कधी कधी हॅपी बर्थडे म्हणतं, काही करतं ना. म्हणजे या सगळ्या गोष्टी करता करता काय होतं, त्याची जडणघडण होते. मग तो मोठा झाला किंवा हळूहळू त्या काळामध्ये काही ना काही लिहायला सुरुवात करतो. आता पहा, तो राहत होता घरी आहे ना, घरी जन्मला, बरोबर, असं नाही की रस्त्यावर कुठेतरी. तर घरी जन्मल्यानंतर आसपासचा परिसर, त्याच्यानंतर शाळा, कुटुंब, परिस्थिती, सगळ्याचा त्याच्यावर प्रभाव आहे. आता या व्यक्तीचा प्रभाव, सगळ्या गोष्टीचा प्रभाव असलेला व्यक्ती लिहिल काय, तेच लिहिल ना जे त्यानं पाहिलं आहे. फक्त काय केलं, त्याला फक्त नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण करेल, काहीतरी प्रतिमाचा वापर करेल. जसं की चंद्र आहे, चंद्राचा वापर कुठल्या तर वेगळ्या शब्दासाठी करेल, सूर्याचा वापर वेगळ्या शब्दासाठी करेल है ना, जीवनाचा अर्थ वेगळ्या प्रकारे लावण्याचा प्रयत्न करेल. परंतु जे काही शब्द बोलणार आहे, जो काही सांगणार आहे, जे अनुभव व्यक्त करणार आहे, तेच असतील जे समाजातून त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे साहित्य आणि समाजाचा कसा संबंध आहे, जसं की साहित्य समाजाचा आरसा आहे है ना. जर समाजाकडे पाहिलं तर साहित्य दिसतं, साहित्याकडे पाहिलं तर समाज दिसतं, बरोबर आहे ना. तर असा आरसा आहे की हुबेहूब चित्र दिसतं काय कशामध्ये आहे. तर तेच म्हणायचं की साहित्य आणि समाजाचा कसा संबंध आहे की मानवी भावना आहे त्या परिस्थितीनुसार बदलतात, त्याच्यामध्ये बदल होतो, वर्तन कशा प्रकारे होतं. आता उदाहरणामध्ये आणखी पहा की 13व्या शतकामध्ये कशा प्रकारचं जीवन होतं, रूढी परंपरा आणि जाती यांचा प्रभाव होता. आता त्यांचा प्रभाव कसा होता तर त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडला आहे, त्या संतांनी मांडला असेल, मग ते महान पंथांनी मांडला असेल, त्या लोकांनी मांडला असेल, मांडला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय, ते जे जगलं ते मांडलं. त्याच्यानंतर 15व्या शतकात या है ना, मग शिवाजी महाराजांच्या काळात या, त्या काळच्या शाहिरांच्या काळात या, त्या काळांच्या, म्हणजे जे काय परिस्थितीमध्ये बदल झाला, जे काय झालं त्याच्याच अनुषंगाने व्यक्ती लिहित राहतो. असं नाही ना 13व्या शतकामध्ये जन्मला आणि कुठल्या तरी 21व्या शतकातली गोष्ट बोलतोय असं नाही होत. ते लागू होऊ शकतं, परंतु इतकं बी नाही होणार त्याच्यामध्ये.
कारण काही गोष्टी असतात ज्या समाजाला किंवा समाजाशी म्हणजे पूर्णपणे घनिष्ठ संबंधाने येत असतात. तर कशा प्रकारचं साहित्य आणि समाजाचा संबंध आहे, जसं की ते एकच आहे अशा प्रकारचा, म्हणजे काय ते प्रतिबिंबासारखं आहे, आरशासारखं आहे असं म्हटलं जातं. आणि विशेषतः पहा, तुम्ही जर विचार केला तर आदिमानवा म्हणा किंवा अगोदरच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीला एक प्रथा असायची. आता समाजाची किंवा हे जे साहित्य आहे याचा संबंध बराचसा घनिष्ठ आहे, परंतु पहा समाजामध्येच एका कुटुंबामध्ये बरेच व्यक्ती राहतात आहे ना, बरेच म्हणजे 5-6 व्यक्ती राहतात सपोज कन्सिडर करा, आणि 5-6 व्यक्ती एकाच रूममध्ये राहत असतील, बरोबर आहे, 5च व्यक्ती एकाच रूममध्ये राहत असतील. आता दुसरं घर बांधायचे, दुसरं घर बांधताना त्याच्यामध्ये 3च खोल्या आहेत, परंतु प्रत्येक व्यक्ती म्हणतो की मला सेपरेट खोली पाहिजे. शक्य आहे का? नाही ना शक्य आहे. तुम्ही म्हणसाल शक्य आहे की दुसऱ्याला अर्धी अर्धी करून द्या, नाही 3च खोल्यात प्रत्येक व्यक्ती म्हणतो मला खोली द्या, परंतु ते शक्य नाही. परंतु याच्यामध्ये मग मोठ्या लोकांनी काय म्हटले, बाबा तुम्ही 2 लहान आहात आहे ना, तुम्ही 2 लहान आहात तर तुम्ही एकत्र राहा, बाकीचे 3 जण राहूया. अशा प्रकारे मग त्यांनी ॲडजस्टमेंट केली. आता ही कोण रूल निर्माण केले? हे मोठ्याने केले ना, वरिष्ठांनी केले. मग अशा प्रकारची प्रथा. त्याच्यानंतर असं म्हटलं की चोरी करायची नाही आहे ना, पुन्हा खोटं बोलायचं नाही किंवा अशा करायच्या, अशा प्रथा निर्माण होत गेल्या. पहा हळूहळू गोष्टी निर्माण होत गेल्या, ज्याच्यामुळे जे परिवर्तन झालं ते मग कुठल्या पुस्तकामध्ये, कुठल्या धर्मग्रंथामध्ये ह्याच्यामध्ये दिसू लागलं. म्हणजे काय, जे जे परिवर्तन होतं, उदाहरणामध्ये पहा, जर 13व्या किंवा 13व्या किंवा 14व्या शतकामध्ये किंवा 12व्या-13व्या शतकामध्ये संतांनी बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. पहा, चोरी करू नये, हे ते करू नये. आणि ह्याच्यामध्ये बी पहा, म्हणजे जे महाभारत आहे म्हणा किंवा रामायण आहे, याच्यामध्ये त्यांनी लिहिलं असेल की असं आचरण कसावं किंवा परस्त्रीला माते समान मानावं, किंवा असं बी म्हटलं जातं की चोरी करू नये, खोटं बोलू नये. याचा अर्थ काय होता माहिती आहे का? त्या काळामध्ये लोक खोटं बोलत होते, बरोबर आहे ना. मी काय म्हणतो पहा, महाभारत रामायण या सगळ्या गोष्टीमध्ये असं लिहिले ना की परस्त्री माते समान वागावे, खोटं बोलू नये, सत्यवचन करावे. असं का म्हटलंय? कारण त्या काळामध्ये लोक खोटं बोलायचे, नाही तर त्याला स्वप्न पडलं असतं का की खरं बोलावे म्हणून? खरं बोलायची व्याख्या कधी निर्माण झाली? जेव्हा लोक खोटं बोलत होते, असत्य आचरण करत होते, वाईट वर्तन करत होते. म्हणून ते लोकांना सांगण्याचा उपदेश केला की तुम्ही नाही, चांगल्या मार्गाला, खोटे बोलू नका आणि सत्य वर्तन करा असं म्हणत होते. म्हणजे एखादी जेव्हा कृती नीती निर्माण होते, याचा अर्थ आहे की त्याच्या मागे काहीतरी कारण घडलं असावं. म्हणजे अशा प्रकारचं समाजाची निर्मिती झाली, आणि तेच प्रकारचं साहित्यामध्ये घडतं. एखादी गोष्ट घडू नये म्हणून पुढं साहित्यामध्ये लिहिलं जातं. सपोज की महाभारतामध्ये लिहिलंय की अशा अशा गोष्टी करू नये, ते त्यांनी साहित्यामध्ये, पुस्तकामध्ये लिहिलंय, कारण त्या गोष्टी त्या काळामध्ये घडल्या होत्या, बरोबर आहे ना. त्या काळामध्ये घडल्या होत्या, पुढच्या काळामध्ये घडू नये म्हणून त्यांनी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय? त्या समाजामध्ये जे घडले ते साहित्यात आलं. साहित्यात काय समाजामध्ये घडतं तेच. पुन्हा त्याच्यानंतर मग काही पुस्तकामध्ये आखून पुन्हा नवीन नवीन लिहिण्याचा प्रयत्न केला. उदाहरणामध्ये पहा, अगोदरच्या काळामध्ये दिवाळी म्हणजे की चांगल्या प्रकारे साजरे केले जायचे. आजकालची दिवाळी पहा, नावापुरती साजरी केली जाते. परंतु हे डेज पहा, फ्रेंडशिप डे म्हणा किंवा हे फेब्रुवारीमध्ये जे काही डेज साजरे केले जातात, ते तो नवीनच प्रकार आहे. म्हणजे रूढी परंपरा बदलत जातात समाजामध्ये, आणि तेच मग साहित्यामध्ये पाहायला भेटतं. मग त्याच्यावरच एक पुस्तक निर्माण होतं, त्याच्यावरच एखादी कहाणी, त्याच्यावरच एक पिक्चर सुरू होतो. तर म्हणजे काय, साहित्य आणि समाजाचा संबंध घनिष्ठ आहे. ते प्रतिबिंब आहे, जे काय घडलं, जे काही आहे, जे काय घडणार आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. तर असा एक भाग आहे, साहित्य आणि समाजाचा संबंध घनिष्ठ आहे. तर हे याच्यावर तुम्ही किती विवेचन करू शकता. असं नाही की मग याच्यामध्ये तुम्ही रूढी आणा, परंपरा, जाती आणा, स्त्रीवादी आणा, स्त्रीचं दुखणं आणा, पुन्हा लहान मुलाचा संस्कार आणा, काही आणू शकता त्याच्यामध्ये. तोच भाग सोसायटीमध्ये आहे, म्हणजे JS1 मध्ये पेपरमध्ये आहे, त्यालाच त्यांनी उतरण मांडले. फक्त एक नवीन थेऱ्या दिल्या असतील, अशा प्रकारची स्त्री आहे, अशा प्रकारची जात होती, अशा प्रकारची उच्चवर्णीय पदा होती, हेच होतं तेच होतं, असं बरंच सांगितलं आहे. प्रश्न काही डायरेक्ट विचारला जात नाही, परंतु ते शिकवलं जातं. तर तो एक भाग आहे. फक्त एकदा समजून घ्या की साहित्य म्हणजे समाजाचा कसा संबंध आहे आपल्या जीवनाशी, अशा प्रकारचा आहे की त्याला सोडता येत नाही. हे तर मी तुम्हाला थोडं सांगितलं, कारण हा एक कशाचा टॉपिक आहे, साहित्याचा टॉपिक आहे. इथिक्सच्या टॉपिकनं तर बरंच बनता येतं, म्हणजे बरंच लिहिता येतं. आणि आणखी एक बाब आहे पहा, ज्या व्यक्तीला IAS अधिकारी बनायचे ना, किंवा मोठा काहीतरी अधिकारी बनायचे, आणि त्याला वाटतं ना समाजासाठी काहीतरी करावं, माझं देणं लागतं किंवा काहीतरी आहे, मनातून वाटतं की समाजकार्य करावं, त्याला पहिल्या सुरू हे समजलं पाहिजे की समाज म्हणजे काय. ज्या व्यक्तीला समाज म्हणजे काय हे समजलं ना, मग तो
त्या दिवशी तयार झाला म्हणायचं की समाजकार्य करण्यासाठी. परंतु ज्या व्यक्तीला समाज म्हणजे काय समजलं नाही, तो नुसतं बोलायचं वरवरच्या गोष्टी बोलत आहे. कारण त्याला कारण समाज समजला की त्याला म्हणायची गरजच लागत नाही की समाजासाठी कार्य करू का, ऑटोमॅटिक तो कार्य करायला सुरुवात करतो. परंतु ज्या व्यक्तीला समाज कळलाच नाही, तो कधी समाजाच्या नादी लागत नाही, स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करेल, है ना. परंतु माझं म्हणणं काय, ज्यांना काही समाज कार्य करायचं वाटतं ना, एकदा समाज म्हणजे काय समजून घ्या. तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की समाजाशिवाय दुसरं कार्य करावं. कारण इतका घनिष्ठ संबंध समाजाशी म्हणजे समाजाशी आहे. तुम्ही जे काही आहात ना, जे काही तुम्ही प्रोडक्ट आहात ना, ते समाजाचेच आहात, है ना. म्हणजे जे तुमच्यावर वरवरचे कपडे घातले आहेत, दिमागामध्ये जे साचवलं आहे, जे काय मेमरी फिट केली आहे, है ना, तर तो सगळा भाग समाजाचा आहे. समाजाचाच तुम्ही प्रोडक्ट आहेत, है ना. म्हणजे बॉडी जरी तयार झाली असेल तरी बाकीचा सगळा जो ढाचा बनवला आहे तो सगळा समाजामध्ये भरून आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही जे काही आहे त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर एकमेव आहे ते समाजकार्य केलं पाहिजे. परंतु तुमचा आणि समाजाचा काय संबंध आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत मग काहीच होत नाही. त्याच्यामुळे पहिले ज्यांना बनायचे ना, मोटिवेशन खूप आहे बरं का. एकाच शब्दावर मोटिवेशन आहे. ज्याला समाज समजला ना, तो ऑटोमॅटिक कार्य करतो. तो कधी भ्रष्टाचार करणार नाही ना, पॉलिटिक्समध्ये जाणार नाही ना, कुठे बी जाणार नाही. तो निष्ठावान काही 4 जणाला मदत करेल, पण मनातून करेल, है ना. म्हणजे खरंच आहे ते, परंतु ते समजलं पाहिजे. आता ते समजण्यासाठी आपल्याकडे काही तो टाईम नाही. पुढे जाऊया. पहा, समाज आहे, समाज समजला असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पहा संस्कृती. समाज तर समजला, आता संस्कृती कशी निर्माण होते. आता मी काय म्हटलं पहिला सुरू की साहित्य म्हणजे काय, काय सामायिक मान्यता प्राप्त केलेला जनसमूह म्हणजे काय, समाज असं म्हटलं. आता संस्कृतीची निर्मिती कशी होते पहा. हा जो काय आधी मानव होता त्याने काहीतरी कृती केली, काहीतरी बोलला असेल, काहीतरी केलं असेल ना, है ना. तर त्याच्या कृतीतून काहीतरी घडलं असेल, म्हणजे परिणाम घडला असेल, आणि त्या परिणामानुसार मग त्याला चिंतन करायला लावलं असेल. मग पुढच्या वेळेस करावं का नाही हे त्याने ठरवलं असेल, असं होत असेल ना. जसं की तो आदिमानव आहे. आदिमानव खाली बघून चलतच नव्हता, पण त्याच्या पायाला ठेस लागली. मग त्याला कळलं की नाही, खाली बघून चाललं पाहिजे. कधी काटा बी घुसू शकतो, आज ठेस लागले, रक्त गळाले, हे गळू नये म्हणून काय केलं पाहिजे, नीट बघून चालावं पाहिजे, आहे ना. हा त्याला एक सबक भेटला. तर तशाच प्रकारचं हे जीवन बदलं जातं पहा समाजामध्ये. तर संस्कृतीचा भाग काय, म्हणजे थोडक्यामध्ये पहिल्या सुरू काय सांगायचे पहा. संस्कृतीला जर आपण फोडलं, या शब्दाला जर फोडलं, तर मला असं वाटतं की संसाराने केलेली कृती, म्हणजे हा जो काही संसार आहे ना, म्हणजे हे जग म्हणतो, त्याने केलेली कृती किंवा समाजाने केलेली कृती म्हणजे काय, संस्कृती, असं वाटतं मला. कारण पहा, संस्कृती काय असते, समाजाने केलेली कृती असं म्हटलं. समाज काय करतो मग, दिवाळी दसरे सगळ्या गोष्टी चालू करतो ना, मग तोच कृती करत आहे. मग समाज काय म्हणतो, खोटं बोलू नका, तो बी संस्कृतीचा भाग आहे. समाज का म्हणतो, चांगलं राहा, तोच एक संस्कृतीचा भाग आहे. म्हणजे काय, समाज एक कृती करायला लावत आहे, तीच आहे संस्कृती. संस्कृती काही वेगळी गोष्ट नाही. मग तो आजचा समाज असेल किंवा पार प्राचीन 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 काळातला समाज असेल, तो काहीतरी कृतीच करायला लावतोय, तीच संस्कृती आहे. कारण पहा, उदाहरणामध्ये पहा की काही लोकांनी वाटलं की बाबा निसर्ग कोप होत आहे, म्हणजे निसर्गामध्ये अतिवृष्टी होत आहे, खूप पाऊस पडत आहे, तर या निसर्ग देवतेची आपण पूजा करूया, है ना, असं वाटलं. आणि त्यांच्या काय म्हणा, त्यांच्या लकेमुळं म्हणा किंवा सुदैवानं त्या वर्षी मग पाऊस कमी झाला. मग त्यांना काय वाटलं की नाही, आता आपण पुढे असंच केलं पाहिजे. काय करायचं की पाऊस जास्त पडू नये म्हणून आपण निसर्ग देवतेची पूजाच करायची. मग तो 1 वर्ष 2 वर्ष अशा प्रकारे परघातच पडला, तो आघातच झाला की जास्त पाऊस पडू नये किंवा हानी होऊ नये म्हणून निसर्ग देवतेची पूजा करायची. तर समाजाने एकदा कृती केली, त्याचा रिझल्ट मिळवला. आता त्यांनी ठरवलं की आता बार केली पाहिजे. मग तुम्ही आज नाही म्हणला तर दिवाळीचा सण साजरा करता, नाही म्हणला तर नागपंचमी करता, नाही म्हणला तर पंचमी खेळाच असताल, होळीला गेलाच असताल, आहे ना. का केला, ते समाजाने पहिल्या सुरू कुठेतरी कृती केली होती, त्याचा त्यांना परिणाम चांगला भेटला असेल, काहीतरी भेटला असेल. मग ती रिपिटेशन होत गेलं आणि मग आज जे होतं त्याला आपण संस्कृती म्हणतो, बरोबर नाही. संस्कृती असं नाव नाही की ती काहीतरी अगोदर घडून गेलं होतं, नाही, त्याला म्हणू नका. पहा तुम्ही वेगवेगळे, संस्कृती असा भाग नाही की जो मेलेला आहे, तो जातिवंत जिवंत भाग आहे ना. संस्कृतिकार समाजच कृतीच करतो. उदाहरणामध्ये पहा, आजकालचे डेज साजरे केले जातात किंवा नवीन नवीन पदाचे कपडे घातले जातात, तर ही आजकालची आपली संस्कृती बनत चालली आहे. आता तुम्ही म्हणसाल की नाही, हे आपली संस्कृती नाही, असं होतं नाही की हे आपली संस्कृती नाही. परंतु संस्कृती बदलते पहा, पहिली गोष्ट तर संस्कृती बदलत जाते.
कारण बदल हा निसर्गाचा नियम असतो आणि समाजाचा बी नियम आहे. त्याच्यामुळे जर समाज बदलत असेल तर संस्कृती बदलणारच ना. कारण तुम्ही कधी कधी भाषणामध्ये ऐकलं असेल की भारतीय संस्कृती अशा प्रकारची नाही. कुठल्या प्रकारची नाही? प्राचीन संस्कृतीबद्दल आपण बोलतो की भारतीय संस्कृती अशा प्रकारची नाही, परंतु आजकाल बदलतोय ना. भारतीय संस्कृती असं बी नाही मोबाईल घेऊन हिंडत नव्हती मग भारतीय संस्कृती, है ना. भारतीय संस्कृतीमध्ये ना मोबाईल बी नव्हता, ना लॅपटॉप नव्हता, ना गाडी नव्हती, काही नव्हते. मग टी व्ही म्हणावं लागेल का? मग भारतीय संस्कृती नाही, मग सगळं सोडून द्यावं लागेल आपल्याला. असं म्हटलं जातं पहा. म्हणजे विशेष प्रकारचे कपडे लिवणे ही भारतीय संस्कृती नाही, स्त्रीनं अशा प्रकारचे कपडे लिवणे ही भारतीय संस्कृती नाही. मग मोबाईल वापरू नका म्हणायचं त्यांना. खरंच मुलींना तुम्हाला कधी असं म्हटलं का तुम्ही मोबाईल वापरू नका कारण ही भारतीय संस्कृती नाही, गाडी वापरायची नाही ही भारतीय संस्कृती नाही, वापरायचे ना ते रामायण महाभारतामध्ये पुष्पक विमान होतं ती वापरा म्हणायचं त्यांना. जास्त बोलू नका संस्कृतीबद्दल. खरंच आहे ते. संस्कृतीबद्दल फक्त लिहिण्याच्या बाबतीत खाण्याच्या बाबतीत बोललं जातं, बाकीच्या गोष्टीबद्दल बोला ना. तुम्ही कशाला वापरता मग इंटरनेट मोबाईल या बिनाकामाच्या गोष्टी कशाला वापरता? आहे का गरज? नाही ना गरज. तर संस्कृती याचं नाव नाही की ते थोपवलं जातं बा आजकालच्या जीवनामध्ये थोपवलं जातं. खरं तर तसं नाही ते त्याच्यामध्ये. कारण साहित्य संस्कृती समाज याच्यामध्ये परिवर्तन होतच राहतं. कारण परिवर्तन होणं त्यांचा गुणच आहे. अखंड वाहने या तिन्हीचा गोष्टीचा नियम आहे. जर वाहत असेल तर बदल होतोच ना. मग साहित्यामध्ये होत असेल समाजामध्ये होत असेल तर संस्कृतीमध्ये सुद्धा बदल होतो. भारताची प्राचीन संस्कृती होती भारताची, आता नाही ती. आता तिच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आणि असं नाही की तेच धरून चालायचे आपली पद्धत. होतं असं बऱ्याच वेळा आपण बोललं जातं. कारण तुम्ही जर थोडं जास्त विचार केलात ना पुढच्याला गप्प करू शकता. नाही विचार केला की मग त्याचं ऐकून गपचूप बसता तुम्ही पण. तसं नाही करायचं, थोडंसं विचार करायचं. तर अशा प्रकारचं आहे बा संस्कृती म्हणजे काय? समाजाने केलेली कृती. मग आजचा समाज जो करतो तीच आपली संस्कृती आहे ना. असं नाही की मग ती अगोदरच्या काळामध्ये नव्हती. होत असेल त्याच्यामध्ये काहीतरी बदल केला असेल. आणखी पहा आता संस्कृती असंच नसतं की फक्त समाजानं करत, सगळे देश करतात, सगळ्या लोक करतात. आजकालची संस्कृतीचे डेफिनेशन बदलत चालले. भारतीय संस्कृती म्हटलं जे आता जगाची संस्कृती वेगळीच बदलत जाते. तर थोडक्यात काय, काही गुण आपण काही गोष्टी मान्य करतो. उदाहरणामध्ये पहा की आपल्यामध्ये काय संस्कृती आहे, आपल्यावर परिणाम म्हणजे भारतीय लोकांवर जास्तीत जास्त म्हणजे परिणाम म्हणा किंवा थोडासा प्रभाव कशाचा आहे तर ते मोठे मोठे ग्रंथ. पुन्हा कोणते ग्रंथ? पहिलं तर आहे हे महाभारत रामायण. त्याच्यानंतर काही आपले हे जे दर्शन आहेत ना त्याचा काहीतरी भाग थोडाफार येतो. काही पुराण आहे त्याचा काहीतरी थोडासा प्रभाव येतो. मनुस्मृती यांचा काहीतरी थोडासा प्रभाव येतो. त्याच्यानंतर ब्राह्मणके हे या सगळ्या धर्मग्रंथाचा आपल्या भारतीय संस्कृतीवर प्रभाव आहे. बरोबर आहे ना. याच्यामध्ये काय लिहिलं आहे? हे लिहिलं आहे की म्हणजे माणसानं कसं वागावं किंवा समाजानं कसं वागावं, याच्यामुळे काय होतं तर त्यांचा विकास होईल असं त्यांनी म्हटलं. तर हे काय झाली मग त्यांची एक संस्कृती बनली आपली. आता पहा लहान मुलगा जन्मला, एक लहान मुलगा जन्मला, बरोबर आहे. तर जन्मल्यानंतर त्याच्यावर काहीतरी संस्कार केले जातात. पहिल्या सुरू आई वडील हा ना आदर करणं शिकवलं जातं. आजी मन असं म्हणलं जातं का एक म्हातारडी इकडे असं म्हणतात का की असं म्हणतात काय म्हणजे त्यांचं नाव घेऊन ओरडलं जात नाही ना म्हणजे तुम्ही दुसरं घेऊ नका. तर म्हणायचं काय की संस्कार केले जातात आपल्यावर. त्याच्यानंतर खोटं बोलू नये, असं वागू नये, तसं करू नये, हे संस्कार केले जातात. आणि मग हे संस्कार कुठून आलेले आहेत तर समाजानेच मान्य केलेले आहेत हे सगळे. जसं की आजीला असं काहीतरी वेगळं बोलायचं नाही तर आजी म्हणायचं, माय म्हणायचं. वडिलाला काहीतरी बोलायचं नाही, दुसरं काही शब्द वापरायचे नाही, नावानं नाही बोलायचं. काय करायचं तर आहो जावो किंवा पप्पा हे असे शब्द वापरायचे. तर हे कोण केलंय? फक्त घरच्यांनी नाही समाजानंच मान्य केलेलं आहे. तर ते कसं आहे संस्कार रूपानं येत आहे आपल्यावर ते. जसं की तुम्ही मी हे सगळं आपण कसं मानतो आपल्या आदरानं बोलतो ना आई वडील याच्यासाठी. तर ते अगोदरच आपल्यावर बिंबिवलेलं आहे. तर संस्कृती काय असते तर संस्कार रूपाने समाजाने मान्य केलेली कृती असते. बरोबर आहे ना. मग कुठलीही गोष्ट असू दे, खोटं बोलण्यापासून ते कसं राहावं कसं बोलावं म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. तर हे संस्कृतीचाच भाग आहे पहा. तर हे थोडक्यात गोष्टी की जे काही आहे ती कृती आहे, त्याच कृतीला संस्कृती म्हटलं जातं. कसं ना तुम्हाला म्हणजे आता बदल होतो त्याच्याबद्दल विचार करू शकतो. तुम्हाला आता म्हणलं की संस्कृती ही जातीवंत असते असं काही नाही. प्राचीन भारतीय संस्कृती होती मान्य आहे, परंतु आजची 21व्या शतकातील संस्कृती वेगळी आहे ना. हे तर तुम्हाला मान्य असलं पाहिजे. नाहीतर भारतीय संस्कृती असं म्हणू नका. भारतीय संस्कृती जशी होती असं म्हणा. आता नाही ती, त्याच्यामध्ये बराच बदल झाला आहे. देवदेवताची पूजा करायची असेल तर तुम्ही पहा
तेवढं काही मनातून करत नाही आहे ना. फक्त ते देवाला बी आठवता पार काहीतरी काम असल्यावरच, जेव्हा कुठला स्थान राहत नाही तेव्हा तुम्ही आठवता. अगोदरच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीला देवाची साथ मागितली जायची, मग प्रत्येक ठिकाणी देवाची पूजा करणे या गोष्टी केल्या जायच्या. आजकाल होती काय? नाही होत. प्रत्येक गोष्टी बदलल्यात आजकाल, म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. आता पहा, हे 18व्या-17व्या शतकामध्ये किंवा हे राजा राममोहन राय होते त्यांच्या काळामध्ये, किंवा हे आपले महात्मा फुले होते यांच्या काळामध्ये काही लोकांनी आपला हे चालू केलं, जसं की सती प्रथा होते. काही लोक मग काही म्हणजे हे शेतकरी म्हणा त्यांना लुटले जायचं, किंवा बऱ्याच गोष्टी अशा होत्या. तर ह्या ज्या काही कृती होत्या ना, त्या मान्य नव्हत्या काही लोकांना, बरोबर आहे ना. त्या लोकांना काही मान्य नव्हत्या त्याच्यामुळे त्यांनी बदल केले, आणि ते बदल अशा प्रकारे झाले आजकाल ती संस्कृती बनली है ना. आजकाल महिलेचा आदर करणं, आता तिला सती न जाऊ देणे, ही संस्कृती बनली भारताची आता. म्हणजे काय, अगोदरची जी कृती आहे त्याच्यामध्ये बदल होत जातो ऑटोमॅटिक, आणि ते बदल मग संस्कृतीच्या रूपामध्ये येत राहतो. आता पहा, 21व्या शतकामध्ये जर कोणी जाती उच्च करत असेल, मग जमलं मग है ना, मग जमलं ना. कोणी काय जास्त कोणी बोलत असेल तर मग जमलं. अगोदरच्या काळामध्ये ते सहन केलं जात होतं, आजच्या काळामध्ये सहन केलं जात नाही. कारण आता ते संस्कार रूपाने मान्य केलं आहे आपण, की नाही बाबा सगळेजण समान आहेत, कुणी जाती पंथ अशा प्रकारचा गुण नाही, तर सगळे मनुष्य आहेत, संविधान आहे, सगळ्यांनी त्याच्यानुसार वागलं पाहिजे. आता हे आपण मान्य केलेलं आहे. तर तसंच भाग आहे पहा, कारण याच्यामधून काहीतरी घडलेलं आहे. जसं की राजा राम हे जे काही लोक होते अगोदरच्या स्वतंत्र या काळामध्ये, की त्यांनी काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं की ह्या ज्या कृती समाजामध्ये घडतात त्या नको घडायला होते, याचे अनिष्ट परिणाम आहेत, याचे वाईट परिणाम आहेत, तर हे वाईट परिणाम बदलायला पाहिजेत. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी वेगळी कृती केली, व्यक्तीने कृती केली, ती समाजाने मान्य केली, ती संस्कार रूपाने इतर पिढीने मान्य केली, आणि ती बनली संस्कृती आहे ना. तर अशा प्रकारे पण ते पहा, अगोदरच्या बी आदिमानवाने काहीतरी गोष्टी घडल्या, त्याच्यामध्ये काहीतरी परिणाम आला, मग पुन्हा त्याच्या पिढीने ती मान्य केली, ती बनली संस्कृती. तर अशा प्रकारे की तीच कृती पुन्हा व्यक्ती अथवा समाज करत राहतो, त्यालाच आपण संस्कृती असं म्हणतो. आता जसं की तो खूप काम करून थकलाय, तर त्याला वाटलं की नाही बाबा आता थोडंसं गाणं गुणगुणलं पाहिजे, मग ते गाण्याची निर्मिती झाली, बरोबर ना. ते आपण म्हणतो लोकगीताची निर्मिती झाली, किंवा बरेच दिवस झाले काहीतरी पाऊस या सगळ्या गोष्टी होत आहेत, मग थोडेसे सण थोडंसं विरंगुळा म्हणून अशा गोष्टी करा, तर सण उत्सव साजरे झाले, किंवा निसर्ग देवतेची पूजा करा, हे करा ते करा, अशा अशा रूढी परंपरा येत गेल्या, नीतिबोध येत गेले. तर हेच सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक संस्कार रूपाने आपण मान्य करत गेलो. कारण पहा, प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण होतं. प्रत्येक गोष्टी, एखादा तीन शब्द बोलत असेल तर त्याच्यामागे काही ना कारण मीमांसा होते. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टी आपण अंमलात आणतो, कारण त्यांना परिणाम माहीत होता, त्या परिणामाची त्यांनी पुनरावृत्ती केली, पुन्हा त्याचा वापर केला, आणि मग त्याच्या पिढीने पुन्हा वापर केला, तशा पिढीत होत ते आपल्या पस्तोर आली, आपण विनासायास मान्य करतो. तर सगळ्या ज्या गोष्टी घडल्यात ना, त्या सगळ्या काही ना काही कृती करून घडलेल्या आहेत. उदाहरणामध्ये पहा की लहान मुलावर अन्याय होतो, अत्याचार होतो, मग पॉस्को आणला. आता ते पॉस्को पहा काही काळामध्ये अशा प्रकारे भिनला जातो, तो संस्कृतीचा भाग होतो. त्याच्यानंतर बरेच अशा गोष्टी घडतील की ज्या आता संस्कृतीचा भाग होतील, कारण त्याच्या कृतीमधून काहीतरी परिणाम घडला, तर तोच भाग पुढे आपला पाहायला भेटतो. म्हणजे काय, मागील पिढीचे अनुभव आहे त्या पुढच्या पिढीला काय एक वाट निर्माण करतात, आणि ती वाट काय असते, एक संस्कृतीच्या रूपाने बाहेर येते. म्हणजे काय म्हणतो, जो ज्ञानाचा संचय आहे, ज्याच्यामधून चांगले परिणाम निघतील, तर तोच भाग आपल्यासाठी वापरला जातो, आणि त्याला एक संस्कार, आणि संस्काराच्या रूपात संस्कृतीमध्ये झालेला आहे. अशा प्रकारचा भाग त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे काय, संस्कृती काय असते थोडक्यामध्ये एवढं सांगायचं, काही समाजाने केलेली कृती असते. समाजाने मग मागच्या समाजाने केलेली असेल, आजच्या समाजाने केलेली असेल, ती कृती आहे. समजलं का. संस्कृती ही कुठल्याही समाजाने केली असेल, मग 18व्या शतकात येईल, 19व्या 21व्या सगळ्या शतकातील केलेली कृती म्हणजे संस्कृती आहे. मग आज जी करतो त्याच्यामध्ये काही बदल झाला असेल, ओके ठीक आहे, मान्य आहे. तर थोडक्यामध्ये काय, तर ज्या काही अनुभवाच्या गोष्टी आहेत, ज्या काही ज्ञानाच्या गोष्टी आहेत, ते पुढे परिवर्तित होत असतात. काही होत असतील, मग ते सण उत्सव, रूढी परंपरा, चालीरीती, नीती, शिक्षण, बोध, काही होत असेल, ते आपण मान्य केले ना, आता आपण ते परत सुरूच ठेवलं आहे, आणि त्याच्यामध्ये काही बदल करायचा तर आपण बदल करू शकतो, आणि पुन्हा संस्कृतीमध्ये ते येत राहतं. तर अशा प्रकारचा भाग आहे पहा. जे समाजाला अनुभव येतात, समाज जे कृती करतं, त्याची परिणामस्वरूप जे काय त्याला लाभतं, आणि जे पुढं परिवर्तित केलं जातं किंवा पुढं दिलं जातं, ते संस्कृतीच्या रूपानं आपला प्लेटमध्ये येतं.
असं थोडक्यात म्हणायचे. पहा, उदाहरणार्थ काय की जे जे गोष्टी आपण मान्य केलेल्या आहेत अगोदरच्या लोकांनी, ते संस्कृतीच्या नावानं आपल्यासमोर आलेले आहेत. तर मान्यता प्राप्त जे काही गुण वैशिष्ट्य आहेत किंवा जे काही सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यातून सभ्यता निर्माण झाली, त्याच्यातून संस्कृती निर्माण झाली असं म्हटलं जातं. म्हणायचं काय, ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्याच्यामागे काही ना कारण मीमांसा होती. त्याच्यानंतर मग ती तशी वागण्याची पद्धत झाली, ती एक सभ्यता झाली आणि मग ती संस्कृती बनली असं तुम्ही म्हणू शकता थोडक्यामध्ये, है ना. खोटं बोलल्यानंतर इतरांना त्रास होतो, मग हे बोलायचंच नाही असं मग पुढच्या पिढीने म्हणलं की तुम्ही बी खोटं बोलायचं नाही, पुढे म्हणलं की तुम्ही बी खोटं बोलायचं नाही. मग ही पद्धतच बनली जगण्याची की खोटं बोललं नाही पाहिजे, शहाण्यासारखं वागलंच पाहिजे. मग ती संस्कृतीचा भागच बनला की भारतीय संस्कृती आहे की त्याच्यामध्ये खोटं बोललं जात नाही, है ना. शत्रूला बी माफ केलं जातं, तर ही संस्कृतीच बनली. भारतातली लोक दानशूर आहेत, प्रेमळ आहेत, म्हणजे अतिथीला सुद्धा देवासारखं मानतात. ही संस्कृती बनली कारण ती कृतीमध्येच घडली होती. तर हा एक भाग आहे. पहा, याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की जे अगोदरचे अनुभव होते ते पुढच्या पिढीमध्ये परिवर्तित होऊन ती कृती आतापासून येत गेली आणि ती बनली संस्कृती. तर हा एक भाग आहे. तर थोडक्यामध्ये काय सांगायचे की साहित्याचं जे काय सगळ्या गोष्टी आहेत त्या समाजामध्ये घडतात. समाजातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत साहित्यात आहेत. या सगळ्या गोष्टी साहित्याच्या आणि समाजाच्या एक संचित रूपानं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात, त्याला म्हणतात संस्कृती. बरोबर आहे ना. साहित्य आणि समाजाचा संबंध कशा प्रकारचा आहे, प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंब कशा प्रकारचं आहे हे संस्कृती सांगते. परत एकदा सांगतो पहा, साहित्य आणि समाजाचा संबंध कशा प्रकारचा आहे, आरशासारखा आहे ना. साहित्य म्हणजे काय, समाजाचा आरसा आहे, किंवा समाज म्हणजे काय, साहित्याचा आरसा आहे असं थोडक्यात म्हणा. किंवा असं योग्य वाटतं की समाज हा साहित्याचा आरसा आहे, परंतु त्या आरशामध्ये काय दिसतं नेमकं ते संस्कृती सांगते. तर तो एक भाग आहे. पहा, म्हणजे जे संचित आहे, जे गाभा आहे ते संस्कृतीमध्ये पाहायला भेटतो. तर हा थोडक्यात भाग तुम्हाला म्हणायचे मला. त्याच्यानंतर तिन्ही जर गोष्टीला एकत्र केलं आपण, साहित्य, समाज, संस्कृती, तसं तरी आता सांगितलं तरी पण पहा काय म्हणता येतं, आपला विचार करा. इतकी गोष्ट सांगितलं, साहित्यामध्ये समाज दिसतो ना, आणि समाजामध्ये साहित्य दिसतं. बरोबर आहे ना. म्हणजे काय, हे एकमेकाचा अविभाज्य अंग आहे की जसं की एकच नाणं आहे ना, तसं बी म्हणू शकता. आता नाण्याचं दोन भाग असं न म्हणता एकच नाणं आहे असं म्हणावं लागेल, कारण ते आरसा म्हणल्यावर ते दोन भाग होत नाही, एकच भाग होत. तर साहित्यामध्ये काय समाज दिसतो आणि समाजामध्ये साहित्य दिसतं. आणि समाजाची निर्मिती असेल, समाजाचा विकास असेल, समाजाचे परिवर्तन असेल, ते विनासायास साहित्यामध्ये पाहायला भेटतं, है ना. काय म्हटलं मी, समाजाची निर्मिती, समाजाचा विकास, समाजाचं परिवर्तन, या सगळ्या गोष्टी कशा बदलत गेल्या, त्यामध्ये काय परिवर्तन गेलं हे साहित्यामध्ये पाहायला भेटतं. त्यामुळे साहित्य हा समाजाचा आरसा आपण म्हणतो. त्याच्यानंतर समाजामध्ये घडणारे जे काही परिवर्तन आहे, मग ते रामायण, महाभारत, वैदिक काळ, महाजनपद, बुद्ध, जैन, मुघल, गुप्ता, गुलाम घराणे, संत पंत तंत्र, ब्रिटिश काळ, मराठा, स्वातंत्र्य काळ, आधुनिक काळ, या सगळ्या मोठ्या स्तरावर जे काय बदल झालं समाजामध्ये ते साहित्यामधून पाहायला भेटतं. म्हणजे आज जे आपण म्हणतो ना की 13व्या शतकामध्ये काय झालं, हे कुठून पाहतो आपण, साहित्यामधूनच पाहतो ना. किंवा संत पंतांनी काय काम केलं, तर हे कुठून कळतं आपल्याला, साहित्यातूनच कळतं. आणि साहित्यातून काय कळतं, त्या काळचा समाज कसा होता. तर हाच एक भाग आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं असं म्हणता येत की जे काही परिवर्तन झालं है ना, हळूहळू जे काही परिवर्तन होत गेले समाजानुसार आणि त्या पुढच्या पिढीने ॲक्सेप्ट केलं गेलं, ती संस्कृती बनली, है ना. परिवर्तन काळानुसार होत जातं त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्यानुसार संस्कृतीमध्ये भाग येत राहतो, है ना. चांगल्या चांगल्या गोष्टी, असं म्हणा की एक रूम आहे, त्या रूममध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडत गेल्या आणि त्याला म्हणावं गेलं संस्कृती. पुढं भाग. त्याच्यानंतर संस्कृती काय ते समाजाची तसेच पूर्ण मानवाची वर्तन क्रिया किंवा वर्तनवाद आहे असं म्हणता येतं आपलं. बरोबर आहे ना. इतक्यावर तेच सांगितलं की संस्कृती काय, हे समाजाची किंवा पूर्ण मानवाची एक काय वर्तन आहे किंवा क्रिया आहे. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणता येते की संस्कृतीबद्दल. त्याच्यानंतर समाज संस्कृतीनुसार फेरबदल करून पुढे चालत राहतो. बरोबर आहे. हे पहा, मी काय म्हणतो पहा, समाज संस्कृतीनुसार फेरबदल करून पुढे चालत राहतो आणि हे साहित्यात दिसते. त्यामुळे साहित्यात संस्कृतीचे संरक्षण होते, हे लक्षात घ्या. काय म्हटलं पहा, संस्कृतीमध्ये काय, सपोज करा आजच्या काळामध्ये डिजिटल युगामध्ये आपलं असं कळतं की आपली जी काही प्रायव्हसी आहे ती हार्ट होते. बरोबर आहे ना. काहीतरी चुकीचं होत आहे आणि ही चूक सुधारली पाहिजे. आपली प्रायव्हसी हार्ट होते किंवा आपली माहिती त्याचा गैरवापर होत आहे, हे आपण काय केलं पाहिजे, याच्याबद्दल बदल केलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे की आपण डिजिटलचा वापर करत आहोत, त्यासाठी मग आपल्या सगळ्या डाटाची गरज असते, परंतु प्रायव्हसी हार्ट होते. तर पुन्हा काय केलं पाहिजे, मग ही संस्कृती बनली की मोबाईल वापरला पाहिजे, टेक्नॉलॉजीसारखं अपग्रेड झालं पाहिजे
आता हे समाजामध्ये पाहायला भेटतं है ना. परंतु याच्यामध्ये बदल करून मग पुन्हा त्याला पुन्हा चांगल्या प्रकारे पद्धतीवर आणणे, तर मग हे बदल होत गेला. आता पहा, हे विशेषतः आपण म्हणलं तर 1980 पासून तर आत्ता बसतो एक आपली संस्कृतीच म्हणले की आपण डिजिटल युगामध्ये परिवर्तन करत आहोत. आणि असं नाही का आपण अगोदरच्या काळासारखे नाही राहिलो. आता आपण काहीतरी बदल करत आहोत. आता याच्यामध्ये बी बदल करून पुन्हा पुढे जाणार आहोत. बरोबर आहे ना. याच्यामध्ये बदल करून पुढे जाणार आहोत. आणि हे जे काय कळतं ते कुठं आपण काय बदल केला कुठं दिसतं, मग साहित्यामध्ये दिसतं. म्हणजे संस्कृतीमध्ये काय अगोदर आपण एकमेकाला बोलण्यासाठी फार म्हणजे चलत जाणे किंवा अशा गोष्टी करायचं आहे ना. आता मोबाईलमध्ये वापरतो. संस्कृती म्हणली मोबाईल वापरायचे, सगळ्यांनी जाण्याची गरज नाही, मेसेज संदेश करा, अशा प्रकारचा भाग आहे. आता आपण म्हणजे चालत जाण्यापेक्षा मोबाईल वापरलं पाहिजे, मोबाईल वापरण्यापेक्षा मग पाहिलं पाहिजे, मोबाईलमध्ये दिसलं पाहिजे. तर हा जो काय बदल झाला कुठं दिसतो, मग तो साहित्यामध्ये पाहायला भेटतो ना. संस्कृती बदलत गेली, पुन्हा साहित्यामध्ये ती पाहायला भेटतं. त्यामुळे साहित्यामध्ये संस्कृतीचे संरक्षण होते असं म्हटलं जातं. का होते संरक्षण? पहा, असं म्हटलं जातं की आपण म्हणतो ना, भारतीय संस्कृती सभ्यता अशी होती, बरोबर ना. भारतीय संस्कृती किंवा सभ्यता अशी होती, हे कोण सांगतं? साहित्य सांगतं ना. बदल झाला हे माहिती आहे, परंतु काय होती आपली संस्कृती ते बी सांगतं. म्हणून असं म्हटलं जातं की साहित्यामध्ये संस्कृती संरक्षण होतं. जर साहित्य नसतं तर संस्कृती काय हे कळलंच नसतं. बरोबर आहे ना. जे विचार करा थोड्यात की भारतीय प्राचीन संस्कृती अशी होते, आपण असं म्हणतो ना आजकाल की आपली प्राचीन संस्कृती अशा प्रकारची. हे कधी कळतं? साहित्य आहे म्हणून. म्हणून साहित्यामध्ये संस्कृतीचं संरक्षण होतं है ना. हा तिन्हीचा संबंध एक घनिष्ठ आहे पहा, म्हणजे एकमेकाशी ते पूरक आहेत. तर तसं असं म्हटलं जातं. त्याच थोडक्यामध्ये काय, संस्कृतीमध्ये बाह्यसृष्टी व अंतसृष्टी यांचा अंतर्भाव असतो. संस्कृतीमध्ये बाह्यसृष्टी अंतरसृष्टी, तर साहित्यामध्ये बाह्यसृष्टी व अंत यांचे दर्शन घडते असं म्हटलं जातं. हे बी महत्त्वाचं वाक्य आहे पहा. हे वाक्य लिहायचे तुम्हाला. काय, संस्कृतीमध्ये बाह्यसृष्टी व अंतसृष्टी हे दोन्ही बी येतं. आतमध्ये काय घडतं, बाहेर काय घडतं, परंतु नेमकं काय घडतं याचं दर्शन कुठं होतं, तर साहित्यामध्ये होतं असं म्हटलं जातं. कारण संस्कृती हे म्हणजे विनाशाळच आपल्यावर येणारा भाग आहे, म्हणजे खोटं बोलून या सगळ्या गोष्टी. परंतु ते कसं आहे नेमकं हे मग वर्तनानंच कळतं. ते साहित्यामध्ये पाहायला भेटतं. मग कथा, कादंबरी असेल, नाटक असेल, कशा गोष्टीने पाहायला त्याचं दर्शन घडतं. म्हणजे काय, त्याच्यातून पाहायला भेटतं ना. साहित्य काय आहे, कथा, कादंबरी, नाटक, सगळ्या गोष्टी आसपास त्याच्यामधून दर्शन घडतं. म्हणजे एखाद्या राजाची कहाणी असावी, एखाद्या राणीची कहाणी असावी किंवा कुठलं काही असेल, त्याच्यामधून ते घडतं दर्शन. जसं की खोटं बोलू नये, तर राजा राणीच्या कहाणीवरून किंवा एखाद्या गोष्टीवरून सांगितलं जातं की असं असं बोलू नये, कारण ते दर्शन घडतं. त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे संस्कृतीमध्ये, परंतु नेमकं काय आहे ते मग दर्शन कशामधून घडतं, साहित्यामधून. तर असा एक भाग आहे पहा. त्याच्यानंतर आपण जे काही जीवन जगतो एकमेकाच्या सहाय्याने, त्याच्यामध्ये एकमेकाच्या भावना, आशा, आकांक्षा, इच्छा या सगळ्या होतात. आणि या होत असताना आपण एकमेकाला सांगत असतो सहजीवनामध्ये, परंतु त्या कधी कधी मग गीताच्या स्वरूपामध्ये, कधी ओव्याच्या स्वरूपामध्ये व्यक्त होतात. म्हणजे काय पहा, आपण जेव्हा समाजामध्ये राहतो, सहजीवन करतो, सहजीवन करत असताना मग एकमेकांना बोलतो, सुखदुःख करतो, आणि मग त्याच्यामध्ये गीत गुंजन करणे या सगळ्या गोष्टी कळत असतात. मग त्या गीत चांगले वाटले की पुन्हा परिवर्तन होता, त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणजे जे रोजच्या चालीरीती आहे, रूढी परंपरा आहे, त्याचं स्वरूप संस्कृतीमध्ये बनतं आणि समाज त्याचा अंगीकार करतो. उदाहरणामध्ये पहा, मला आज काहीतरी वाटते आहे ना, मला वाटते की नाही या स्थितीला काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग माझी केलेली कृती इतरांना आवडली, नाही इतरांना काही जण आणखी आवडली, तर ही कृती का बनते? जर सगळ्यांना आवडत गेली तर ती काय होते, एक स्वरूप बनते, त्याचं एक एक निश्चितपणा बनतो आणि ती सगळ्यांना आठवू लागते. उदाहरणार्थ आजकालचं गाणं कच्चा बदाम आहे ना, फेमस गाणं आहे पहा आहे ना. त्याच्यामध्ये काय ते सगळ्यांना आवडू लागलं. मग आवडू लागलं काय, मग समाज त्याचा अंगीकार करतो, मग पुन्हा पुन्हा बार बार ते ऐकलं जातं. तसंच भाग आहे. सपोज की ते गाणं कुणी ऐकलंच नसतं तर ते झालंच नसतं, पुढं काही गेलंच नसतं. तसंच एखादी कृती जेव्हा मला आवडते, इतरांना बी आवडू लागले, तर त्याचा मग समाज बी अंगीकार करतो आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ लागतो. आणि उदाहरणामध्ये पहा, आजकालचं चाललं नाही, इलेक्ट्रिकल कार वापरली पाहिजे, वापरली पाहिजे, वापरली पाहिजे. मग काही लोकांनी अंगीकार केला, पुन्हा काही लोकांनी अंगीकार, असं केलं सगळ्यांनी मान्य केले जाते. तर तोच भाग एक संस्कृती बनते. नाही बाबा, इथून पुढे मग चांगलं प्रदूषण होऊ नये, जगण्यासाठी मग इलेक्ट्रिकल कार वापरली पाहिजे, मग त्याच्यानुसार मग तो प्रयत्न केला जातो. तोच भाग आहे पहा साहित्य, समाज, संस्कृतीचा. आणि एखादी कृती केल्यानंतर मग ती ॲक्सेप्ट करत 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 पुढे बदलते है ना, समाज त्याचा अंगीकार करतो. मग हा एक भाग आहे की एखादी गोष्ट, एखादी बाब संस्कृती बनते आणि मग त्याचा भाग सुद्धा समाज अंगीकार करतो. सपोज की एखाद्या व्यक्तीने पुस्तक लिहिलं आहे, स्वतःसाठी लिहिलं असेल किंवा काही लोकांसाठी लिहिलं असेल,
आता ती लिहित काही लोकांनी म्हटलं की हे अभिजात साहित्य आहे ना, अभिजात साहित्य आहे. परंतु बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं ते. परंतु जेव्हा त्याला मान्यता प्राप्त झालं, जेव्हा काहीतरी वाटा मोकळ्या झाला, ते समाजापर्यंत पोहोचतं. असं बी होतं बऱ्याच वेळा की काही गोष्टी काही लोकांनी मान्य केलेल्या असतात, पुन्हा काही समाज मान्य करतो. अगोदर संस्कृती होऊ शकते, मग पुन्हा समाज बी त्याचा मान्य करतो ना, कारण ते चांगल्या गोष्टी असतात, अविभाज्य भाग असतो. तर साहित्यामध्ये सामाजिक बांधिलकी हे समाजाच्या जाणीवेने येते आणि नेणिवेतील समाज निर्मिती करण्याची इच्छा प्रकट होते. प्रश्न निर्माण होतो की लेखकांनी सामाजिक बांधिलकी मांडली पाहिजे का, हे त्याच्यावर डिपेंड करतं. परंतु तो समाजात राहतो म्हणजे तो मांडली जाते. परंतु पहा, कधी कधी काय होतं की एखादा व्यक्ती समाजामध्ये राहतो, त्याला वाटतं की नाही, हा समाज कसा आहे, खूप पापी आहे, किंवा हा स्वतःच्या मर्जीनुसार चाललेला आहे, माझं काय ऐकत नाहीत. मग त्याला वाटतं की नाही, मला वाटतो तसा समाज निर्माण करावा. तर असं बी कधी लेखक करतो पहा, त्याच्या इच्छेतला समाज सुद्धा निर्माण करतो. तर हे त्या साहित्यामध्ये पाहायला भेटतं. साहित्य एक कला आहे. सौंदर्याची अनुभूती देणे, आनंद देणे हे कलेचे कार्य आहे. परंतु साहित्य कलेहून काहीतरी वेगळं आहे, काहीतरी मोठं आहे, असं बी आपल्याला कळता येतं है ना. म्हणजे काय पहा, आपण असं म्हणतो ना, साहित्य एक कला आहे, पण कला आर्ट असं म्हणतो. परंतु साहित्य फक्त कला नाही, कलेमध्ये आनंद मिळतो, हे सगळ्या गोष्टी होतं. परंतु साहित्य कलेपेक्षा काहीतरी मोठं आहे, कारण साहित्याचा इतिहासाचाही संबंध आहे, तत्वज्ञानाशी संबंध आहे, समाजाशी संबंध आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात है ना. साहित्य एक कला असं म्हणतो. कलेचा भाग आनंद देणे आहे, परंतु साहित्यामध्ये फक्त आनंद दिला जातो का नाही, माहिती बी दिली जाते, नीती बी दिलं जातं, इतिहास बी सांगितला जातो. तर त्याच्यापेक्षा काहीतरी मोठा आहे असं म्हणू शकतो. साहित्य हे व्यक्तिकेंद्र असू शकत नाही, कारण असणार तरी कसे का, तू काय काय का पृथ्वीवर एकटाच आहे का, नाही, समाज आहे, म्हणजे व्यक्तिकेंद्र असणारच नाही. व्यक्तीमुळे तिच्या संस्कृतीची समाजात म्हणजे असं म्हणा, किंवा जेव्हा एखादा व्यक्ती असं म्हणेल की माझं जे साहित्य आहे ते व्यक्तिकेंद्र आहे, ते असू शकत नाही, कारण तो समाजामध्ये राहतो, विनासायास त्याच्या गोष्टी करतो. त्याच्यामुळं व्यक्तीमुळे संस्कृती किंवा समाजामध्ये बदल होतो, किंवा त्याच्यामध्ये ते पाहायला भेटतं, हे म्हणता येतं. परंतु ते फक्त व्यक्तिकेंद्र आहे असं म्हणता येत नाही. त्याच्यानंतर पहा, व्यक्तीचा संबंध संस्कृतीचं अशा प्रकारे आहे की तो एकदम म्हणा, किंवा काय म्हणतात त्याला, न तुटणारा भाग आहे अशा प्रकारचा. थोडक्यात पहा, व्यक्ती समाजाशी संबंधित आहे, आणि व्यक्तीनं समाजाचा संबंध मान्य केलं, त्यानंतर तो वारसा बनतो, आणि मग तो वारसा एक संस्कृती रूपाने परिपक्व होत जातो. बरोबर नाही, व्यक्तीनं काहीतरी मान्य केलं, मग ते समाजानं मान्य केलं, मग ते संस्कृतीमध्ये आलं. त्यामुळे असं मी म्हटलं जातं की साहित्यात समाजाचे वास्तविक आणि रमणीय रूप सुद्धा पाहायला भेटते. बरोबर आहे ना. पहा, मी काय म्हटलं, उदाहरणामध्ये पहा, नारायण सुर्यांना वाटलं की मी जे जगतोय ना ते अशा समाजाचं आहे है ना, अशा प्रकारचा समाज आहे. नारायण सुर्वे यांचं पुस्तक वाचून काही जण वाटलं की नाही, खरंच या गोष्टी जीवनामध्ये घडतात. मग या गोष्टी घडता घडता मग काही लोकांना समजून लागले की बाबा 19व्या शतकामध्ये अशा प्रकारचं जीवन घडत होतं. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचे की जे नारायण सुर्वेनं पुस्तक लिहिलं त्याच्यावरून असं समजतं की साहित्यामध्ये जे काही गोष्टी होत्या त्या वास्तविक बी आहेत, काही रमणीय बी आहेत. उदाहरणामध्ये बालकवीचे जे काव्य आहे ते रमणीय वाटतं, तर हे नारायण सुर्वेचं काव्य वास्तविक वाटतं. तर थोडक्यात असं म्हटलं जातं की ज्या काही गोष्टी सांगतो व्यक्ती त्याच्या संस्कृतीमध्ये बी असतील, समाजामध्ये बी असतील, परंतु त्या वास्तविक असतात, हे बी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतं. तर हे जे काय बाब आहे ना, किंवा साहित्य म्हणा, किंवा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. साहित्य, समाज आहे ना, याच्यामध्ये जीवनदर्श असतं, उद्भून असतं, आनंद निर्मिती असतं, बऱ्याच कार्य आपण साहित्याद्वारे पाहायला येतं. त्याच्यानंतर मानवी जीवनाची गुणवत्ता त्याच्या संस्कृतीवर ठरवता येते. भारतीय संस्कृती कशी आहे, तर मग ते त्यांच्या भारतातल्या जे गुण वैशिष्ट्य आहे त्याच्यावरून ठरवता येतं. त्याच्यानंतर कला आणि साहित्य हे सुद्धा एक महत्त्वाची बाब ठरतात की समाज कशा प्रकारचा आहे, समाजामध्ये कुठल्या चालीरीती आहेत या प्रकारचा. त्याच्यानंतर जीवन आणि संस्कृती, साहित्य आणि संस्कृती या सगळ्या गोष्टी आपल्याला काहीतरी एक वाटचाल देतात. त्याच्यामुळे आपल्याला सांगता येतं की काहीतरी भारतीय समाजामध्ये आहे, काहीतरी पाश्चात्य लोकांमध्ये आहे, काहीतरी त्या लोकांमध्ये आहे, हे समजतं. म्हणजे काय, एखादी साहित्यकृती जेव्हा लिहिली जाते ती कशी असते, तर संस्कृतीच्या वेलीवर येणारं फूल असतं असं म्हटलं जातं. पहा, हे बी एक महत्त्वाचं वाक्य आहे. साहित्यकृती काय असते, तर संस्कृतीच्या वेलीवर येणारं फूल असतं असं म्हटलं जातं. पहा, हे समजते का, इतक्या वेळ तुम्हाला मी सांगत होतो. साहित्यकृती काय असते, संस्कृतीच्या वेलीवर येणारं फूल असतं. आता कसं तुम्ही म्हणसाल की कसं असतं फूल, विचार करा पहिल्या सुरू. मी काय म्हटलं, साहित्यकृती संस्कृतीच्या वेलीवर येणारं फूल आहे. व्यक्ती समाजामध्ये राहतो ना, जो काही
त्याच्यामध्ये विचार आहे, जे काही त्याचं वागणं आहे, बोलणं आहे, ज्याचे काय आचार धर्म आहे, तो कुठून शिकला? संस्कृतीमधून शिकला ना, कारण समाजाने केलेली कृती तो मान्य करतो. बरोबर आहे ना? मग तो जे काय मान्य केलेला आहे तो त्याच्यावरच लिहित आहे. समाजामध्ये जो व्यक्ती राहतो, बोलत आहे, ते संस्कृतीमधून तो घेतला आहे आणि त्याच्यावरच तो लिहित आहे. म्हणजे काय, संस्कृतीच्या वेलीवर येणारं फुल कोणतं आहे, तर हे साहित्यकृती आहे. तर अशा प्रकारचा हा संबंध आहे पहा एकमेकाचा, घनिष्ठ संबंध आहे. जेवढ्या याच्यावर चर्चा करताल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये बरंचसं काहीतरी आपल्याला पाहायला भेटतं. तर हा एक भाग आहे, तुम्हाला समजला पाहिजे की काय आहे काय नाही त्याच्यामध्ये.